जय भीम, गुड मॉर्निंग सर्वांना. तर आता मी इथे खिचडी बनवत आहे. काल मेदूवडेच बनवले होते. तरी रेयांच्या पप्पांनी फक्त मेदूवडेच खाल्ले आणि भात पण होता, तर त्यांच्यासाठी भात आणि मसूरचं वरण बनवलं होतं. पण मसूरचं वरण हे थोडंसं जास्तच घट्ट झालं होतं आणि त्यांना घट्ट वरण वगैरे काही आवडत नाही. तर त्यांना भात पण दिला होता, पण त्यांनी फक्त मेदूवडे, वरण आणि चटणीसह खाल्ली आणि म्हणत होते, की "भात हा ठेवून दे, मी उद्या फ्राय करून खाऊन घेईन." पण आज ते लवकरच उठले आणि लवकरच गेले. आम्ही झोपूनच होतो तेव्हाच ते निघून गेले. मग भात पण हा भरपूर सारा होता. तर मग त्याला फ्राय वगैरे करून घेतलं आणि मग त्यांना फोन केला, की मी स्वयंपाक काय बनवू बा म्हणून, म्हणजे ते येत असतील. तर म्हटलं स्वयंपाक बनवायला बरं होते. पण त्यांनी सांगितलं, की मी काही जेवण करणार नाही आणि ते येत पण नाहीत. म्हणून मग आम्ही दोघी जणीसाठीच मी खिचडी बनवून घेतली, यशवीसाठी आणि माझ्यासाठी. आणि भात फ्राय करून घेतला. कारण की तसा वाया तर जाऊ देणार नव्हतीच. तर मग भात वगैरे फ्राय केला आणि वरण हे होतंच. तर मग भातावर वरण वगैरे टाकून घेतलं. पण यशवीला वगैरे काही भात दिला नाही. ती म्हणत होती, की मी खिचडीच खाते. तर मग भात शिळा पण होता, म्हणून मग मी तिला काही भात वगैरे काही दिला नाही. आणि ह्या छोट्या कुकरच्या बिलकुलच शिट्ट्या होत नाही. मी तुम्हाला मागं पण सांगितलं. तरी पण मी कधी-कधी लावते, तर कधी-कधी व्यवस्थित शिट्ट्या वगैरे होऊन जातात. मग बघितलं तर खिचडी वगैरे काही शिजली नव्हती. म्हणजे डाळ वगैरे काही तेवढी शिजली नव्हती. मी मुगाची डाळ टाकली, ती शिजली, पण तुरीची डाळ काही शिजली नाही. मग भांडे वगैरे रात्रीचे घासलेले होते. मग ते लावून वगैरे घेतले आणि भांडे घासायचे पण होते. तर खिचडी हे शिजली मग नंतर. तर मग यशवीला नाश्ता देऊन दिला. आणि हे एवढा सारा पसारा हे रोजच करून ठेवते. झोपी जातपर्यंत आमच्या घरी नुसता भांड्यांचा, यशवीचा पसाराच असतो. मग तिला खिचडी दिली, तर तिने भरपूर सारी सांडवून वगैरे ठेवली होती. तर मग तर ते पण वेचायची होती. तर मग त्याच्या आधी म्हटलं आता झाडझूडच करायची आहे. तर मग बेडशीट वगैरे व्यवस्थित वगैरे करून घेतली. तर यशवीचं असं राहते, की मी माझे खालचे भांडे मी उचलले, तर मला बेडवर खेळू देत जा. आणि ते खालचा पूर्ण पसारा बेडवर नेऊन ठेवते. मग बेडशीट वगैरे व्यवस्थित करून घेतली आणि पूर्ण मग जमा करून घेतलं. तिने पूर्ण खिचडी वगैरे सांडवली होती ते आणि मग झाडझूड वगैरे करून घेतली. कारण की घर खूप म्हणजे खिचडी म्हणजे तडकेवालीच बनवली होती, तर खूप तेलकट वगैरे झालं होतं. मग आता मग झाडझूड वगैरे करून घेतली. तर यशवीचं इथं मस्त खेळणं सुरूच होतं आणि तिला बेबी, पिकाचू, तिच्या पिलो हेच पाहिजे राहते आणि हे मशीन तर तिची बसण्याचीच जागा आहे. उठली-सुटली का आपली मशीनवरच जाऊन बसते. बसते तर बसते आणि मशीनच्या मागे नाही का सामान पण टाकून देते. आणि हे वाकड वगैरे मी मशीनवरच थोडीशी सुकवासाठी ठेवली होती. कारण की ते ओली झाली होती. घामानं वगैरे ओली होतेच. कारण की गरमीच एवढी होते की काय सांगू. मग नंतर दुपारला मस्त फ्रेश वगैरे झाले आणि मग आराम वगैरे केला. यशवीला झोप म्हटलं तर ती काही झोपत नव्हती आणि हे बघा मी मगाशीनच जमा करून ठेवला, तरी तिने मग आणखी जशान तसाच पसारा करून ठेवला आणि मग मी हे उचलतच नाही. संध्याकाळ होतपर्यंत जेवण करेपर्यंत मी काही उचलत नाही. कारण की मी ठेवला नाही, लगेच 5 मिनिटात ते आणखी काढून ठेवते. म्हणून मग मी ठेवतच नाही. मग मी लाडू खात होती, तर तिलाही लाडू खायचा होता. मग लाडू घेतला आणि ते खातच होती. आता व्हिडिओ बनवतो म्हटलं, तर मग तिथं बेडवर जाऊन झोपली आणि मी मोबाईल थोडा हातात घेतला का तिला बरोबर गाणेच आठवतात. यशवी ही दुपारी काही झोपत नाही. नुसती खेळत राहते. पसारा करून ठेवते घरभर आणि खेळत राहते. मी बेडवर लेटून राहते. कारण की ही अशी त्रास देते. उठून बसलं, मोबाईल वगैरे वाचत असले तर येत नाही ती माझ्याजवळ आणि जसं मी एडिटिंग करायला बसली, व्हिडिओ दिसले किंवा व्हिडिओ बघत असली, तर ती बरोबर येते आणि लावून देते, की मला गुलाबी शरारा लावून दे, नाहीतर मग काळी बिंदी लावून दे. तिचं हे असं सुरू असते. नाहीतर मग तिच्या पोयम वगैरे लावून मागते ती. आता त्या दिवशी ती तशीच म्हणत होती, की मम्मी मला गुलाबी शरारा लावून दे म्हणत होते. मग तिला गुलाबी शरारा लावून दिले आणि मी स्वयंपाक करायसाठी गेले. मग ती आली आणि म्हणत होती, "मम्मी माझ्याकडं मी गुलाबी शरारा घालून आहो का?" मी म्हटलं, "नाही, तुझ्याकडे गुलाबी शराराच नाही आहे." मग म्हणे, "काहून नाही आहे?" म्हणे, "माझ्याकडे गुलाबी शरारा." मी म्हटलं, "मला का माहीत, तुझ्या पप्पाला विचार." म्हटलं, "गुलाबी शरारा काहून नाही आहे तुझ्याकडे?" मग पप्पाकडे गेले आणि म्हणत होते, "पप्पा माझ्याकडे गुलाबी शरारा काहून नाही आहे?" अशी करत होती. आता तिला हे माहीत झालं, गुलाबी शरारा म्हणजे हे कपडे आहे म्हणून. तर आता मोबाईलसाठीच रडत होती आणि 4:30 वाजता ती आत्ता झोपली. आता 6 वाजत आले, तरी ती झोपून आहे. 6 वाजत आले,
तरी ती आता झोपूनच आहे. आता मला थोड्या वेळाने आता स्वयंपाक करायला लागेल. आता स्वयंपाकाला गेले का बरोबर ती येते आणि आपला तो छोटा स्टूल आहे त्याच्यावर येऊन बसते. पूर्ण तिने आपटू-आपटू तोडून टाकला. कारण का तिला काही करू दिलं नाही का ती स्टूल आपटते. मी हे फेकीन, मी ते फेकीन, तिचं असंच सुरू राहते. आणि बरोबर स्वयंपाकाच्या वेळेस तिथं गॅसच्या ओट्यावर येऊन आपला स्टूल घेऊन येऊन उभी राहते. आता स्वयंपाक करताना आपल्याला इकडे-तिकडे घेण्यासाठी तर फिरावंच लागतं. तिला किती वेळा म्हटलं, की "तू आपला स्टूल साईडनी करून ठेवत जा." पण ती काही ऐकत नाही. स्टूल घेऊन 2-3दा पडली. तिला 2-3दा गॅसचा ओटा लागत होता, पण ती काही ऐकतच नाही. आता झोपून एवढ्या वेळेस तर म्हणतात, की झोपू नाही द्यायला पाहिजे. पण आता ती झोपून आहे तर मी उठवत पण नाही. ती उठते आणि आता काही मग ती रात्री 12 वाजेपर्यंत काही ती आता झोपणार नाही. अशी पण ती दुपारला झोपली नाही ना, तरी पण 10-10:30 वाजेपर्यंत तिचं नुसतं नाही का टाईमपासच करणं सुरू राहते. अशी ती काही झोपतच नाही. म्हणून आता तिला आराम करू देतो. कारण की लहान मुलं जेवढे झोपले तेवढे चांगलंच. हा टाईम झोपाचा नाही आहे, पण आता ती आता उशिरा झोपली म्हणून आता तिला काही झोपू देतो. मग आता थोड्या वेळाने मी 7 वाजताच स्वयंपाकाला लागते. काय तिघा जणांचा स्वयंपाक करायला काही तेवढा वेळ लागत नाही. म्हणून थोड्या वेळाने स्वयंपाकाला लागेल. यशवी ही मस्त झोपून होती. तर आज मी म्हणत होते, की मी आज दाल-बाटी बनवीन. दाल-बाटी बनवायसाठी गेली आणि आताच रेहानच्या पप्पानी पीठ आणलं होतं. पानग्याचं वगैरे पीठ आणलं होतं. तर मग ते पीठ पाहिलं थोडंसं मला लालसरच दिसलं. कारण की गहू आणले होते, तर ते गाळलेले गहू होते आणि ते बारीक जे गहू निघतात आपण गाळल्यानंतर. तर मग तेच मी जास्त दळून आणले आणि चांगलेवाले गहू त्याच्यात कमी गेले. म्हणून नाही का पीठ हे खूप लालसर दिसत होतं आणि कारण की त्याच्यामध्ये कोंडा थोडासा जास्त असल्यामुळे ते पीठ तसं दिसत होतं आणि मला वाटलं की हे खूप बारीक दिलं असेल म्हणून मग ते पीठ सोडून दिलं आणि मी पोळ्या बनवायच्या पिठाकडे जाऊन बघितलं तर ते थोडंसं बारीकच होतं याच्यापेक्षा आणि म्हणजे गहू हे जाड ठोकळ गहू नव्हते म्हणून नाही का पीठ थोडंसं म्हणजे मागं दळून आणलं होतं तर थोडंसं मैद्याचं असते तसं होतं पण ह्यावेळेस थोडंसं रवाळच असल्यासारखं मला वाटलं. तर मग इथे डाळ वगैरे मांडून घेतली आणि मी मसूरची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स करून आज वरण बनवलं. मग वरण भाताचं कुकर वगैरे मांडून घेतलं आणि कणिक ही भिजवून ठेवली होती. कारण की जाड पीठ राहते तर थोडंसं मुरूच द्यावं लागते म्हणून मग कुकर वगैरे थंड झालं आणि ते कणकेचे गोळे वगैरे बनवून घेतले. भांडे वगैरे घासले होते, पण मला नाही का हे अप्पे पात्रच घासायची आठवण नाही राहिली होती. नंतर मग घासून वगैरे घेतलं आणि पानगी वगैरे सर्व ठेवून म्हणजे टाकले अप्पे पात्रामध्ये. ते शिजतपर्यंत म्हटलं इकडे माझं वरण वगैरे होऊन जाते. आणि हे माझ्या लायटरचं कधी-कधी असं आहे, की कधी-कधी त्याला लहर आली तर लागून जाते आणि कधी-कधी लागतच नाही. शेवटी मग माचीसवरच काम भागवावं लागते. मग मी हे सर्व बनवतच होते, तर यशवी ही उठली होती आणि येऊन ती आपला स्टूल घेऊन इथे उभी होतीच. मग तिखट वगैरे संपलं होतं, तर मग तिखट वगैरे काढलं. आता हे मागच्याच वर्षीचं तिखट आहे, ह्या वर्षीचं वगैरे काही अजूनपर्यंत मम्मीच्या घरून आणायचंच आहे. कारण की मागच्या वर्षीचं संपलं नाही, तर मग मम्मीने आता मागच्याच वर्षीचं तिखट देऊन दिलं. तर मग वरण वगैरे बनवलं आणि माझे पानगे हे होतच आले होते. आणि यशवी ही म्हणजे दुपारला जेवलीच नाही, कारण की मस्त्या करत होती आणि मग 4:30 वाजता झोपली, तर मग जेवली नाही. म्हणून तिला भूक वगैरे लागली होती आणि तिला मग जसं माहीत झालं, की वांगे शिजले बा म्हणून, मग आपली प्लेट आणि वाटी घेऊन ती तयारच होती. आणि मधामधले पानगे हे जास्तच जळतात, कारण की मधामध्येच गॅस हे जास्त लागते, तर साईडचे वगैरे तेवढे काही जळत नाही आणि मधामधल्यांना जास्त चेक करत राहावं लागते. तर इथे यशवीची प्लेट वगैरे हे येऊन रेडीच होती. तिला म्हटलं प्लेट साईडने कर, कारण की हे होतपर्यंत मी थोडासा गॅसचा ओटा वगैरे साफ करून घेतला. कारण की कापकूप केलं तर तो कचरा वगैरे झाला होता, तर मग साफसूफ वगैरे केलं. आणि पानगे हे झालेच होते, तर मग यशवीला वगैरे मग देऊन दिलं थोडंसं आणि तोपर्यंत यशवी काही तिथून हटलीच नाही. मग तिला जेवण वगैरे देऊन दिलं, कारण की तिला खूप भूक लागली होती. मग एक पानगा, भात, वरण वगैरे तिला चुरून दिलं. तरी ती म्हणत होती, की "मला वाटीमध्येच दे." असं काहून दिलं? तिला माहीतच नाही, की असंच चुरून वगैरे खावं लागते. तर तरी पण तिला वरण वाटीत दिलं. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.